नमस्कार मित्रांनो, स्थूल वाचनामध्ये काय काय करायचं आहे एकदम शॉर्टमध्ये सांगणारे खूप छोटासा व्हिडिओ असणार आहे हा. हार्डली 5 मिनिटांचा असेल. तर तुम्हाला स्थूल वाचनामध्ये कोणते कोणते पाठ आहेत, तर तुमच्याकडे फक्त 3 पाठ आहेत. एक तर पहिला म्हणजे बालसाहित्यिका गिरिजा केर, मनक्या पेरीने लागा रिड्यूस झालेला आहे. नेक्स्ट पाठ आहे तो म्हणजे वीरांगना आणि फोर्थ आहे तो म्हणजे व्युत्पत्ती कोश. ओके, सो 3च पाठ तुमच्याकडे आहेत. आता या ठिकाणी ॲज यू नो की हा प्रश्न असणार आहे 6 गुणांसाठी. तुम्हाला 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे असतात. सो तुम्ही आता लास्ट मोमेंटला यापैकी जो तुम्हाला अवघड वाटतोय तो तुम्ही एखादं स्थूल वाचन स्किप करू शकता. अगेन वीरांगणामध्ये दोन स्थूल वाचन आहेत, सो तुम्हाला दोघांपैकी एक तरी करावंच लागेल. मग बेटर वे आहे की तुम्ही या दोघांपैकी एखादं स्किप करू शकता जर झालं नसेल तर. शक्यतो वेळ असेल तर तिन्हीच्या तिन्ही परफेक्ट करायचे आहेत, बट जर आता सध्या वेळ नसेल तर तुम्ही या दोघांपैकी शक्यतो कोणतेतरी एक स्किप करा. आणि याच्यामधले दोन्ही स्थूल वाचन खूप चांगले करायचे आहेत आणि या दोघांपैकी जो स्किप केला असेल तो सोडून उरलेला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. कारण तुम्ही 6 मार्कांसाठी पाठ करणार आहात. 6 मार्क तुम्हाला हातचे मिळणार आहेत. ऍक्च्युली 6 नाही मिळत, कारण ऑब्व्हियसली मराठीचा विषय आहे, सो ग्रॅमॅटिकली मिस्टेक्समध्ये वगैरे मार्क्स मे बी जाऊ शकतात. बट या ठिकाणी तुम्हाला 5 मार्क किंवा 5.5 मार्क तरी मिळतातच आणि त्या 5.5चे पुढे आरामात 6 होतात. ओके, सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला काय करायचंय, तिन्हीच्या तिन्ही स्थूल वाचन येत असतील तर वेल अँड गुड, नसेल तर कोणतंही या दोघांपैकी एखादा स्किप करू शकता. कारण ऑब्व्हियसली ज्याप्रमाणे माझं नॉलेज आहे त्याप्रमाणे तुम्हाला 3 प्रश्न येणार आहेत, तर ऑब्व्हियसली प्रत्येकामधला एकच प्रश्न येऊ शकतो. असं नाही करणार ते की 2 प्रश्न यामधले आणि याला सोडतील, असं ते करणार नाहीत. सो दॅट्स वाय तुम्हाला यापैकी कोणताही तुम्ही एक स्किप करू शकता, याच्यापैकी किंवा याच्यापैकी, आणि मग तुम्हाला वीरांगना आणि जो उरलेला असेल तो मात्र व्यवस्थित करायचा आहे. सो आता लास्ट मोमेंटला काय करू शकता, तर एकतर जो कोणतं स्थूल वाचन तुम्ही ठेवणार आहात तर ते स्थूल वाचन एकदा व्यवस्थित वाचायचं आहे. मेन म्हणजे लेखिकेचं नाव वाचायचं आहे. आणि पूर्ण स्थूल वाचन वाचणं शक्य नसेल तर डायजेस्टमध्ये तुम्हाला त्याची समरी पाहायला मिळेल. तर समरी खूप महत्त्वाची आहे. ॲटलिस्ट त्याच्यामधून कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला समरी तरी माहिती पाहिजे की त्या चॅप्टरमध्ये काय सांगितलंय, कारण तुम्हाला स्थूल वाचनवरचा कुठल्याही प्रकारचं पॅरेग्राफ येत नाही. ओके, सो दॅट्स वाय तुम्ही समरी रेफर करा, कारण ते पटकन होईल. चॅप्टर वाचायला थोडासा वेळ लागेल, किंवा तुम्ही हवं असेल तर व्हिडिओ पाहू शकता, बट ते पण खूप मोठे आहेत. अराउंड अर्ध्या तासापेक्षा जास्तच मोठे व्हिडिओ आहेत. सो तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, नसेल तर बेटर वे आहे की तुम्ही सारांश रीड करा, जो तुम्हाला डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल. अगेन याच्यामध्ये स्वाध्याय खालचे प्रश्न जे आहेत त्यातलेच तुम्हाला वेब डायग्राम वगैरे येऊ शकतात. सो दॅट्स वाय वेब खूप महत्त्वाची आहे. सो तुम्ही हे कृतीवरचे प्रश्न नक्की लक्षात ठेवा. लक्ष ठेवण्याचं काहीच नाही याच्यामध्ये, तुम्ही एकदा वाचले की तुम्हाला आपोआप लक्षात राहील. नेक्स्ट आहे तुम्ही जस्ट डायजेस्टमधून याची उत्तरं वाचा, कारण तुम्हाला तसंही स्थूल वाचन आहे असं लिहिता येत नाही, म्हणजे आहे असंच लिहायला येत नाही. त्या उत्तरामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यरचना वगैरे जुळवावी लागते ऑब्व्हियसली. सो दॅट्स वाय तुम्ही फक्त वाचा, सारांश लक्षात ठेवा आणि मग स्वतः फ्रेम करून पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, सेम फॉर वीरांगना आणि सेम फॉर व्युत्पत्ती कोश. ओके, व्युत्पत्ती कोशमध्ये अगेन सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्येही लेट मी फाइंड आउट कुठे गेलं ते. या ठिकाणी पण तुम्हाला वेब डायग्राम आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला या ठिकाणी ठराव वगैरे एवढं डिटेलमध्ये नाही विचारणार, पण जर आलंच तर यासाठी तुम्ही ते नक्की वाचून ठेवा. अगेन ह्या 2 टिपा खूप महत्त्वाच्या आहेत. जर व्युत्पत्ती कोशमधून आलं तर या तिघांपैकीच एखादा प्रश्न येऊ शकतो. शक्यतो बाहेरचा प्रश्न नाही टाकला जात, आणि 3 प्रश्न तुम्ही इझिली सध्या रीड करून घेऊ शकता, कारण जस्ट रीड करायचं आहे आणि तुम्हाला स्वतः फ्रेम करूनच आन्सर लिहावं लागेल तिथे. सो दॅट्स वाय हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अगेन टेक्स्टबुकमधलेच करा, स्थूल वाचनमध्ये जास्त बाहेर जाऊ नका. आणि सारांश शक्यतो रीड करा. वेळ असेल तर पूर्ण चॅप्टर नक्की रीड करा, बट वेळ नसेल तर फक्त सारांश रीड केला किंवा हे काही पॅरेग्राफ्स रीड केले तरी पण पुरेसे आहेत. अगेन हे याच्यामध्ये तुम्हाला साल किंवा हे असं काही विचारलं जात नाही. फक्त तुम्हाला हे कुठे गेली ही जी वेब डायग्राम आहे हे भरण्यासाठी तुम्हाला ते पाठ करावं लागेल. ओके, सो बस हेच तुम्हाला पाठ करायची गरज आहे. बाकी तुम्ही सारांशने सगळं काही लिहू शकता, कारण साल वगैरे ऑब्व्हियसली बरोबर आलं पाहिजे. अगेन तुम्हाला व्युत्पत्ती कोशाच्या कार्यामध्ये हेही येऊ शकतं. हे तुम्ही तसंही टिपा लिहामध्ये करणार आहातच. सो हे तुम्ही अशा पद्धतीने पॉईंटच्या रूपामध्ये लक्षात ठेवा आणि टिपा लिहामध्ये जस्ट हे एक्सपांड करा. ओके, सो या होत्या काही टिप्स. आय होप की युजफुल असतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.